विधानसभेचे आमदार अजय चौधरी आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगणार? विधानभवनाच्या पायऱ्यावरती तुम्हाला लाक्षणिक उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. ग्लोबल हॉस्पिटलचा प्रश्न आहे. 150 कोटीचा घोटाळा झाल्याचा एकंदरीत माहिती तुमच्याकडे आहे. नेमकी काय माहिती आहे? ग्लोबल रुग्णालयाने ज्यावेळी रुग्णालय बनवलं तेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या अनेक सवलती घेतल्या. त्या सवलतीच्या देताना मुंबई महापालिकेने त्यांना अटी घातल्या होत्या त्यांच्या आयवडीमध्ये की ह्या रुग्णालयातल्या 15% कॉस्ट या राखीव मुंबई महानगरपालिकेकरता ठेवावे लागतील. त्याकरते जे पेशंट आम्ही रेकमेंड करू, आम्ही जे पेशंट पाठवू त्यांना ॲडमिट करावं लागेल आणि त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या रेटप्रमाणे आरोग्य सुविधा द्याव्या लागतील. पण गेल्या 15 वर्षामध्ये ग्लोबल रुग्णालयाने ह्या कुठल्याही अटी शर्तीचं पालन केलेलं नाही. मुंबई महानगरपालिकेशी जो करारनामा करायला पाहिजे तो करारनामा करण्याकरता वारंवार टाळाटाळ केलेली आहे. गेल्या 4 वर्षापासून मी ह्या संदर्भात प्रयत्न करतो, जेव्हापासून मला समजलं आहे. परंतु रुग्णालय अनेक बैठका घेऊन, रुग्णालयाला अनेक सूचना देऊन रुग्णालय कुठल्याही तडजोडीत तयार होत नाही. म्हणून मी आता ज्या सनदशीर मार्ग होते ते सगळे मार्ग अवलंबल्यानंतर मी आज उपोषणाचा मार्ग निवडला. त्याची दखल सरकारने घेतली. आमचे नेते भास्करराव जाधव यांनी सभागृहात हा विषय मांडला. माझ्याबरोबर अनेक आमच्या पक्षाचे आमदार असतील, इतर पक्षाचे आमदार असतील, यांनी देखील सहभागी झाले. त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि तालिका अध्यक्षांच्या सूचनेप्रमाणे आरोग्यमंत्र्यांनी येऊन विनंती केली उपोषण सोडायची आणि हे विधानसभा सभागृह संपण्याच्या आत म्हणजे हे अधिवेशन मी ह्या संदर्भात बैठक घेतो आणि निर्णय घेतो अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं. केम असेल, वाडी असेल, या ठिकाणी अशीच परिस्थिती भयानक पाहायला मिळते की रुग्णांना खरं तर पाहायला गेलं तर बेड सोडून जमिनीवरती उपचार घेण्याची वेळ येते. असं अनेकदा आपण पाहिलेलं आहे. त्या संदर्भात काही सरकारने प्रतिसाद असं तुम्हाला प्रतिसाद वगैरे दिला की त्या रुग्णांची सोयी करण्यात येईल व्यवस्थित पद्धतीने? बघा, KM रुग्णालयाला मी आत्ताच मीडियासमोर बोलताना म्हणालो की त्याची रुग्ण समाविष्ट करण्याची संख्या, कॅपॅसिटी आणि रुग्ण येण्याची संख्या ही प्रचंड आहे. आणि KM रुग्णालयामध्ये आलेला कुठल्याही रुग्णाला नाकारता येत नाही. त्याला ॲडमिट करावं लागते, त्याच्यावर उपचार करावे लागतात. आणि मग नाईलाजाने काय वेळेला बेड उपलब्ध नसल्यामुळे एका बेडवर ठेवावं लागते किंवा दुसरा सप्लिमेंटरी बेड उभा करावा लागतो आणि ती सुविधा उपलब्ध करून द्यावी लागते. पण मग KM रुग्णालय एकतर ते वाढवायला पाहिजे, त्याकरता अतिरिक्त जागा त्याला उपलब्ध करून द्यायला पाहिजे. किंवा हे जे असे रुग्णालय आहेत जे महानगरपालिकेचे अधिकार मानत नाहीत, महानगरपालिकेने कारवाई करून त्यांचा अतिरिक्त FSI आपल्या ताब्यात घ्यावा आणि तिथे KM रुग्णालयात ICU बनवावं अशी माझी स्पष्ट सूचना आहे. जेणेकरून मुंबईकरांना त्याच्या सुविधा मिळतील, मुंबईकर जे काय रुग्ण आहेत त्यांना त्याच्या सुविधा मिळतील आणि ते करणं गरजेचं आहे. हित माफक अपेक्षा माझी महापालिकेकडनं आहे. तर मुंबई महानगरपालिकेचा आणखी एक प्रश्न उपस्थित होतो आहे की जिथं रक्तपुरवठा आहे तिथं कमी पडला जातो आहे. त्यामुळे पेशंटचं जो हे आहे, आरोग्य आहे, ते धोक्यात येण्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. नाही, उन्हाळ्यामध्ये साधारणपणे रक्तदान करणारे जे लोक आहेत, या संस्था आहेत, त्यांचं प्रमाण कमी होते. वस्तुस्थिती आहे, अनेकदा रुग्ण विनंती करतात 50 बॉटल तर 50 बॉटल साहेब आम्हाला उपलब्ध करून द्या. आम्ही शिबिरं लावतो करण्याचा. पण उन्हाळ्यामध्ये मुळात रक्तदाते कमी येतात. मुळात ज्या रक्तदान करणाऱ्या संस्था आहेत तो हिवाळा आणि पावसाळा या परिस्थितीमध्ये करतात. उन्हाळ्यामध्ये रक्तदाब वाढण्याची समस्या असते, उन्हाळ्यामध्ये भोवळ येण्याची समस्या असते रक्तदात्याला आणि मग कित्येक वेळा रक्तदान कमी होते. म्हणून रक्तपुरवठा कमी असेल पण जिथे जिथे त्यांच्या सहकार्य करण्याची जेव्हा भूमिका आहे तेव्हा आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. कॅमेरामॅन संतोष कडलकसह मी प्रसन्नजित जाधव, LS मराठी, मुंबई.